या व्हिडिओमध्ये आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये जर्नल केलेलं होतं त्याच्यावरनं लेजर पोस्टिंग बघणार आहे। तर लेजर म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला खतावणी म्हटलं जातं। तर जर्नलमध्ये समजा तुमचे 10 ट्रान्झॅक्शन आहेत, 10 ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला समजा 2 अकाउंट आहेत, तर 10 दुनी 20 अकाउंट तुमचे जर्नलमध्ये दिसणार। प्रॉपर तुम्हाला एखाद्या अकाउंटची पोझिशन विचारली, समजा गुड्स अकाउंटची पोझिशन काय, डेबिट किती आहे, क्रेडिट किती आहे, तर तुम्हाला ते 20 अकाउंट चेक करत बसायला पाहिजे। कुठं कुठं गुड्स अकाउंट आलं आहे, त्याला डेबिट कुठं पडलं आहे, क्रेडिट कुठं पडलं आहे। मग ह्याला पर्याय काय, तर सेपरेट गुड्स अकाउंटशी रिलेटेड एंट्री एका ठिकाणी करायची किंवा सेपरेट कॅश अकाउंटशी रिलेटेड एंट्री एका ठिकाणी करायची, आणि ते आपण कुठं करणार आहे, तर लेजर अकाउंटमध्ये। तर इथं जेवढे तुमचे जर्नलमध्ये अकाउंट असतील त्यातला प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट करणार। समजा कॅश अकाउंट आहे, गुड्स अकाउंट आहे, किरण अकाउंट आहे, रेंट अकाउंट आहे। ह्यातला कॅश अकाउंट थोडा मोठा ठेवायचा, कारण मोस्ट ऑफ दी ट्रान्झॅक्शन कॅशमध्ये असतात। बाकीचे आपण 4-4 लाईन्सनं घेतलेले। कॅशशी रिलेटेड जेवढ्या काही एंट्री असतील त्या सगळ्या ह्या अकाउंटमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या। गुड्सशी रिलेटेड जेवढ्या एंट्री आहेत तेवढ्या ह्या अकाउंटमध्ये इन्क्लूड केल्या। ह्याच्यामुळे काय झालं, प्रॉपर कॅश अकाउंटची पोझिशन आपल्याला कळाली, गुड्स अकाउंटची पोझिशन आपल्याला कळाली। आता ह्याच्यामध्ये 2 बाजू आहेत, पहिली बाजू डेबिट, दुसरी बाजू क्रेडिट। डेबिट बाजूला किती तारखेला ट्रान्झॅक्शन झाले, त्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे डिटेल्स काय आहेत, म्हणजे कुठला अकाउंट आहे। JF म्हणजे जर्नल फोलिओ, जर्नल जे आपण बघितलं त्यातल्या किती पान नंबरवरती तो अकाउंट आहे किंवा ती एंट्री आहे, आणि त्याचे अमाऊंट। हे सेम कॉलम क्रेडिटला रिपीट होणार, किती तारखेला ट्रान्झॅक्शन झाले, त्याच्यामध्ये कुठल्या डिटेल्स आहेत, जर्नल फोलिओ आणि अमाऊंट। आपण पहिली एंट्री काय केलेली होती, सोल्ड गुड्सची केलेली होती। सोल्ड गुड्सची एंट्री काय केलेली, कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स। कॅश अकाउंट डेबिट म्हटलंय म्हणून कॅशच्या डेबिटला यायचं, तारीख लिहायची, आणि जो क्रेडिट बाजूचा अकाउंट आहे त्याचं नाव लिहायचं। मग क्रेडिट बाजूला अकाउंट कुठला आहे, गुड्स। डेबिटला ज्यावेळी लेजरमध्ये एंट्री मांडतो त्यावेळी सुरुवात TO2 ने यानं करायची, टू गुड्स अकाउंट, आणि त्याची अमाऊंट। ह्याचा दुसरा इफेक्ट, कारण अकाउंटला 2 इफेक्ट व्हायला पाहिजे, या नावाचा अकाउंट आपण केलाय 2 नंबरला, त्याच्या अपोजिट, हे डेबिट असेल तर त्याच्या अपोजिट क्रेडिटला BY बाय शब्दानं सुरुवात करायची, आणि जो डेबिटला अकाउंट आहे कॅश त्याचं नाव द्यायचं आणि अमाऊंट द्यायची। म्हणजे एक ट्रान्झॅक्शन तुमचं 2 वेळा एंटर झालं पाहिजे, एक डेबिट आणि दुसरं क्रेडिट। आणखीन एक ट्रान्झॅक्शन आपण बघितलेलं, रिसिव्ड कॅश फ्रॉम किरण। किरणनं तुम्हाला पैसे दिले, कॅश अकाउंट डेबिट म्हणून कॅशच्या डेबिटला क्रेडिटचा कोण अकाउंट आहे, किरण, त्याच्यामुळं किरण अकाउंट डेबिटला घेतला, आणि किरणच्या अपोजिट क्रेडिटला काय लिहिलं, बाय कॅश लिहिलं। त्याच्यानंतर आपण असं एक ट्रान्झॅक्शन बघितलेलं की रेंट रिसिव्ड। रेंट रिसिव्डची एंट्री काय केलेली, कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट। कॅशला डेबिट आहे म्हणून कॅशच्या डेबिटला क्रेडिटचा अकाउंट कुठला आहे, रेंट, त्याची एंट्री केली, आणि रेंटच्या अपोजिट क्रेडिटला बाय कॅश अकाउंटची एंट्री केली। त्यानंतर आपण असं एक ट्रान्झॅक्शन बघितलेलं की पेड कॅश टू किरण। किरणला आपण पैसे दिले, म्हणजे काही पैसे आपल्याकडून गेलेले आहेत, किरणला मिळालेले आहेत, किरण अकाउंट डेबिट आहे म्हणून किरणच्या डेबिटला टू कॅश लिहिलं, आणि कॅशच्या क्रेडिटला बाय किरण दिलं। त्याच्यानंतर रेंट पेड अशी एक एंट्री होती, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश, रेंटच्या डेबिटला टू कॅश लिहिलं, आणि कॅशच्या क्रेडिटला काय लिहिलं, रेंट। अशा सगळ्या एंट्री झाल्यानंतर आपण लेजर अकाउंट क्लोज करणार आहे।
क्लोज करत असताना जी बाजू आयदर डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल, ज्या बाजूची टोटल जास्त येते त्या बाजूची टोटल दोन्ही बाजूला या पद्धतीने लिहायची. आता इथं 10 आणि 10 20, 21 आणि 10 31,000 येते. ती टोटल दोन्ही बाजूला लिहिली. आणि इकडची जी टोटल आहे ती 10 आणि 10 20 आणि 21. इकडची टोटल 21,000च येते. म्हणजे 31,000 आणि 21,000 मध्ये 10,000चा फरक आहे जो मी सर्कल केला आहे. तर हा जो फरक आहे त्याला आपण मंथ एंडची तारीख देणार आहे 31 तारीख, आणि त्याला नाव देणार आहे टू बॅलन्स C/D म्हणजे कॅरीड डाऊन. हाच जर फरक या क्रेडिट बाजूला आला असता तर तिथं पण आपण बॅलन्स कॅरीड डाऊन लिहिलं असतं, फक्त 2च्या ऐवजी बाय लिहिलं असतं. इथं आता गुड्स अकाउंटला झाले बघा. 10 आणि 10 20 डेबिटची टोटल आहे. क्रेडिटला फक्त 10,000 आहेत म्हणजे 10,000चा फरक आहे. मंथ एंडची तारीख दिली, BY बाय लिहिलं, बॅलन्स कॅरीड डाऊन, फक्त शब्द काय लिहायचा BY बाय, बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि जर एखाद्या अकाउंटची दोन्ही बाजू समान येत असतील, जसं किरण अकाउंटला झाले, तर तिथं बॅलन्स कॅरीड डाऊन वगैरे लिहायची काही गरज नाही. रेंट अकाउंटला पण आपण दोन्ही बाजू समान आल्यात म्हणून बॅलन्स वगैरे काही लिहिलेलं नाही. तर अशा पद्धतीने लेजर अकाउंटमध्ये एका एंट्रीचे 2 इफेक्ट व्हायला पाहिजेत. एक जर डेबिटला गेला तर दुसरा क्रेडिट, एक क्रेडिटला गेला तर दुसरा डेबिट. आपण डेफिनेशनपासून सुरुवात केलेली आणि आता लेजर पोस्टिंगपर्यंत आलेलं आहे. हे सगळं 11वी कॉमर्सला बेसिकमध्ये आहे. आता याच्यानंतर आपण 11वीचं फायनल अकाउंट आणि त्याला जोडूनच 12वीचं फायनल अकाउंट इथून पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. 11वीचं फायनल अकाउंटचं बेसिक आणि त्याला जोडून 12वीचं फायनल अकाउंट आपण ॲड करणार आहे. त्यामुळं आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा. आणखीन एक गोष्ट सांगायच्या निमित्तानं की अल्पावधीतच आमच्या चॅनलला जवळजवळ 1000 व्ह्यू आज पूर्ण होतील. त्यामुळं आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. असं जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करा, रिस्पॉन्स द्या. धन्यवाद.